करते बघा, तुम्हाला दिसते टमाटरची पेस्ट करून घेतली. आधीच मी मिरचीची पण पेस्ट करून घेतली होती. वांगी अशी तळून घेतली तेलामध्ये. दिसते तुम्हाला. वांगे झाले की मी त्यात अशी परतायची. हे मी सुकं केलेला मसाला आहे, जो शेंगदाणा वगैरे त्यात यायचा. त्यात थोडं मग जिरं, तेजपान आणि कांदे सोडले. ते कांदे परतून घेतले. मिरचीची पेस्ट आहे, ते आपण मसाला केला होता तो. कांदे थोडे झाले की त्यात मिरचीचं पेस्ट टाकलं. त्याला पण थोड्या वेळ शिजू दिलं. हे अद्रक लसणाचं पेस्ट आहे. अद्रक लसणाचं पेस्ट टाकलं, त्यालाही शिजू दिलं. जोपर्यंत ते आपलं पाणी सोडत नाही तोपर्यंत त्याला शिजू दिलं. तेल दिसत आहे म्हणजे आपलं अद्रक लसणाचं पेस्ट वगैरे सगळं शिजलेलं आहे, दिसून राहिलं आहे तुम्हाला. त्यात टमॅटोची प्युरी टाकली. टमॅटोला फिरून घेतल्यावर टमॅटो थोड्या वेळ शिजू दिले. त्यात मग सुका केलेला मसाला 2 ते 3 चम्मच टाकले. त्यालाही परतून घेतले. त्यात तिखट, हळद, धनिया मसाला, 2 चम्मच गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकले. तुम्हाला दिसते आहे थोडं परतून घ्यायचं तेलामध्येच. थोडं शिजल्यानंतर त्यात मी थोडं पाणी टाकलं आहे आणि मटन मसाल्याचा थोडा मसाला टाकला. सांबारात पण मसाला आणि मीठ टाकलं. त्याला आपली चटणी मस्त छान शिजलेली आहे, बघू शकता. त्यात मग मी वांगे सोडले. वांग्याला पण थोडं इकडून तिकडून परतून घेतलं आपण. त्याला पण थोड्या वेळ तेलामध्ये होऊ दिलं. ते मसाल्यात पूर्ण छान मिश्रण एकजीव झालं आहे. त्यात मग मी पाणी सोडलं आहे. पाण्यामध्ये टाकलं आहे वांगे व मग थोडी वांगे शिजूस तर आपले भाजी आता तयार आहे. वांगे शिजले आहेत, आपण बघू शकतायत. भाजी पण झाली, त्यात सांबार पण टाकलं आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते नक्की सांगा.